हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त, मजेत आणि आनंदी असाल. तर मी इथे किचन ट्रॉली पुसून काढते आहे. तसं मी काल कपाट क्लीन केलं होतं, तर म्हटलं आता किचन ट्रॉली पण पुसून काढूया. चला तर आता माझा किचन पण क्लीन झाला आहे, तर तुम्हाला क्विक अशी माझी किचनची टूर देते. तर सर्वात आधी आपण हा डब्यांचा मोठा कपाट बघूया. कपाटाच्या सर्वात वरच्या भागात मोठे डबे ठेवलेले आहे, जे मला रोज काढावे लागत नाही. त्याच्या समोरच्या डब्यांमध्ये डाळ, चणे, रवा, पोहे हे सगळं ठेवलेले असतं, जे मला पटकन काढता येते. ह्या समोरच्या डब्यांमध्ये ज्वारीचं पीठ वगैरे ठेवलेलं असते आणि त्याच्या मागच्या बाजूच्या डब्यांमध्ये मी तेलाचे पॉकेट्स आणि साखर वगैरे तिथे ठेवत असते. त्याच्याच बाजूला तिखट, चण्याची डाळ, धणे सगळं मागच्या साईडच्या डब्यांमध्ये ठेवले असते आणि समोर तिखट मिठाचं डब्बा पण असते. त्यानंतर या बाजूच्या कप्प्यामध्ये वरती मोठेच डबे ठेवलेले असतात. तिथे मटकी वगैरे ठेवलेली असते त्या डब्यांमध्ये. नंतर त्याच्या खाली इथे वाळलेली मिरची, चिप्स आणि पापडचे डबे पण इथे ठेवलेले असतात. त्याच्या मागच्या बाजूला मी नवीनवाले प्लेट जे असतात आणि ग्लास पण ते एका डब्यामध्ये टाकून ठेवत असते. त्यानंतर येतो हा खालचा कप्पा. याच्यामध्ये मी मिक्सर इथेच ठेवत असते आणि तिथे तांदूळ आणि बेसन पीठ खाली ठेवलेलं असते. हळद, त्या काचेच्या बरण्या पण इथेच ठेवलेल्या असतात. आणि इथे मसाल्याचा डब्बा आणि इथे साईडला काही चिवडा वगैरे बनवून ठेवलेला असतो, त्या डब्यामध्ये ठेवलेला असतो. आणि बाजूच्या ट्रेमध्ये खाली झालेले ते बरणी वगैरे इथे ठेवलेली आहे आणि छोटे छोटे काही डबे इथे ठेवलेले आहे. त्यानंतर या बाजूच्या कप्प्यामध्ये तिथे पूर्ण कपांचे सेट ठेवलेले आहे. त्या टोपलीमध्ये पण कप ठेवले आहे, त्याच्या खाली पण कप आणि काचेचे ग्लासांचे बॉक्स आहेत. आणि या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ग्लास आणि चम्मच ठेवलेले आहे, जे कधीतरी कामात येतात. आणि इथे किचनसाठी लागणारे नॅपकिन्स इथेच ठेवलेल्या असतात. त्याच्याच खाली हा मोठा ड्रम आहे. त्याच्यावरतीही मी एक डायरी ठेवत असते. कधी किराणा वगैरे संपला तर मी तिथे लिहून ठेवत असते, एखादी वस्तू संपली तर. आणि इथेच ताटं पण ठेवलेले आहे, जे मी नवीन घेऊन आणले, ते अजून वापरलेले नाही आहे. आणि या ड्रममध्ये तांदूळ ठेवलेले आहे. नंतर त्याच्याच बाजूला हा पुन्हा एक मोठा ड्रम ठेवलेला आहे, तिथे पण तांदूळच आहेत.
आणि त्याच्या बाजूला हे तांदूळ आणि कणकेचा डबा ठेवलेला आहे. त्याच्यावरच मी कोरपाट वगैरे इथेच ठेवते आणि तवे पण इथेच ठेवलेले असतात. आणि या टोपलीमध्ये मी काही किराणा असतो तो तिथे ठेवलेला असतो आणि लसूण पण मी इथेच ठेवत असते. कपाटाला लागूनच हा असा किचनचा ओटा आहे. ह्या सर्वात आधी वरच्या ट्रॉलीमध्ये ग्लासेस ठेवलेले असतात. ही समोर ठेवलेली ग्लास डेली यूजमध्ये वापरतो आम्ही. नंतर इथे मागे पण ग्लासेस ठेवलेले आहे, ते सर्व नवीन आहे. काही काचेचे ग्लासेस, मग इथे ठेवलेला आहे आणि स्टीलच्या पण वाट्या तिथेच ठेवलेल्या आहे. त्याच्या खाली इथे पाण्याचा जग, स्टीलच्या बॉटल्स, स्टीलची गंज आणि ही काही मिक्सरची पॉट वगैरे इथेच ठेवलेले आहे आणि एक सिरॅमिकचा पॉट पण इथे ठेवलेला आहे. नंतर याच्या खाली अप्प्याचं पात्र, तिथे एक मोठा 5 लिटरचा कुकर पण ठेवलेला आहे आणि बाजूला नॉनस्टिकचे पॅन पण ठेवलेले आहे. आणि इथे एक स्टीलची कढाई आहे आणि त्याच्या खाली इडलीचं पात्र पण ठेवलेलं आहे. त्याच्याच बाजूला ही अशी एक ट्रॉली आहे छोट्या डब्यांसाठी. इथे तेलाची केटली आणि साखर पत्ती इथेच ठेवलेला असतात. मसाल्याचे डबे इथेच ठेवलेले असते. नंतर त्याच्याच बाजूला सिलेंडर ठेवलेला असतो आणि तिथे 1-2 भांडी ठेवलेली असतात, ती कधीतरी कामात येतात. नंतर इथे जस्ट शेगडीच्या खाली चम्मचची ट्रॉली आहे. इथे मी छोटे छोटे चम्मच एका छोट्याशा बास्केटमध्ये ठेवलेले आहे. इथे चायची गाळणी वगैरे असते आणि बाजूलाच स्वयंपाकात कामात येणारे हे चम्मच असतात ठेवलेली छोटीवाली आणि बाजूलाच हे मोठे चम्मच ठेवलेले असते. त्यानंतर इथे काही चाकू वगैरे, मॅशर वगैरे तिथे ठेवलेला असतो. त्यानंतर त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये इथे प्लेट्स वगैरे ठेवलेले असतात आणि इथे काही बाउल्स वगैरे ठेवलेले असतात. बस एवढंच सामान इथे ठेवलेला असतो. त्यानंतरच्या ट्रॉलीमध्ये जे स्वयंपाकात वापरात येणारी भांडी आहेत ते इथे ठेवलेली असतात. इथे एक कुकर ठेवलेला आहे, स्टीलची कढाई पण ठेवलेली आहे आणि काही गंज पण ठेवलेले आहे. त्यानंतर इथे वरच्या ट्रॉलीमध्ये डेली यूजमध्ये येणारी वाटी, कप्स वगैरे इथेच ठेवलेले असतात आणि त्याच्या खाली इथे चायची गंजी, प्लेट्स आणि प्लेट्स ट्रे वगैरे इथे ठेवलेला असतो आणि काही नवीन प्लेटा पण इथेच ठेवलेल्या असतात. त्याच्याच खाली इथे ताटं ठेवलेले असतात जे डेली यूजमध्ये मला कामात येत असतात. तिथे काही ट्रे पण ठेवलेले आहे. त्याच्याच बाजूला हा म्हणजे सिंकच्या खालचा कप्पा आहे. याच्यामध्ये मी काही किराण्याचं सामान पण मी इथेच ठेवत असते. काही बॉटल्स वगैरे, रिकाम्या बॉटल्स इथेच ठेवत असते. एवढं सारं सामान माझं इथे येऊन जातो. इथे मी प्लास्टिकच्या पिशव्या अशा बॉक्समध्ये ठेवत असते.
त्याच्याच खाली हे भांड्यांचा एक टोपला इथेच ठेवलेला असतो आणि इथे किराणा पण ठेवलेला असतो, साबण वगैरे, आणि इथे गाळणी टांगलेली आहे. ओट्याच्या या कॉर्नरमध्ये जेवणाची भांडी ठेवलेली असतात आणि या बाजूला ह्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या असतात, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवलेले असतात. काजू बदाम वगैरे मी इथेच ठेवत असते. त्यालाच लागून हा प्लेटांचा एक स्टँड आहे, तिथे प्लेट आणि कप पण इथे ठेवलेले असतात. तर असा होता माझा किचनचा टूर. तुम्हाला माझा किचन कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.